उमरगा जिल्हा धाराशिव शहराजवळील बाह्यवळण रस्त्याच्या कॉर्नरजवळ आयशर टेम्पोने दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या बहीण भावाला जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय। शुक्रवारी 16 तारखेला रात्री 8:30च्या सुमारास हा अपघात झालाय। याबाबतची प्राथमिक माहिती अशी की उमरगा तालुक्यातील कोळसूर गुंजोटी येथील रहिवासी शिवाप्पा सातप्पा मगे वय 38 वर्ष हे आपली बहीण अनिता देवेंद्र माळी वय 48 वर्ष राहणार हिप्परगाव तालुका उमरगा यांना मुंबई येथे पाठवण्यासाठी बस स्थानकात आले होते। बस नसल्याने दोघेही परत कोळसूरकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता उमरगा शहराच्या बाह्यवळण रस्त्याकडे जात असताना हैदराबादकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टेम्पोने क्रमांक MH13CU 1686 दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडक जबरदस्त होती। टेम्पोने दोघांनाही फरफटत नेले। दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर टेम्पोने दुचाकीला फरफटत तसेच तुरोरी गावापर्यंत नेलं। तेथे लोकांनी टेम्पो पकडला। या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलीस कर्मचारी आणि शंतनू सगर, जाहिद मुल्ला यांच्यासह कार्यकर्त्यांनी अग्निशमन वाहन बोलावून रस्त्यावर पडलेल्या मृतदेहाचा चेंदामेंदा पाणी टाकून बाजूला केला। GTV मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।